सुरजी काका पटेल हे आमदार म्हणून जिंकून आल्यानंतर महायुतीचे किती काम करतायत. जर का त्यांच्या जोडीला कॉर्पोरेटर सुद्धा त्यांचाच माणूस आला तर किती काम होऊ शकेल. त्याच्यामुळे जाती धर्म हे सगळे भेद विसरून लोक विकासाकडे फोकस करणार आहेत आणि आम्हालाच जिंकून देणार आहेत असं. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि गेली 4-4.5 वर्ष निवडणुका महानगरपालिकेच्या होणार की नाही हा जेव्हा प्रश्न निर्माण होत होता, त्यामध्ये आता इलेक्शन कमिशन यांनी येणाऱ्या 15 जानेवारीला ही इलेक्शन जी होणार ती जाहीर केलेली आहे आणि 16 तारखेला या मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट लागणार आणि महानगरपालिकेमध्ये जे कार्य आहे ते नगरसेवकांचं सुरू होणार. अशा पद्धतीने आता जेव्हा मुंबईमध्ये अनेक वॉर्ड आहेत, त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर 50% आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना सुद्धा चांगल्या पद्धतीने एक बळ मिळताना दिसतंय. पण त्यामध्ये अनेक ठिकाणी नाराज झालेले लोक आहेत जे गेली अनेक वर्ष विभागात कार्य करत होते, पण त्यांना आता संधी मिळणार नाही, कारण की त्या ठिकाणी वॉर्ड ओबीसी झालेला आहे किंवा महिला वॉर्ड झालेला आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न असताना अनेक लोकांना यातून आता मुकावं लागणार आहे. पण त्यामध्ये आज आपण आहोत अंधेरीच्या वॉर्ड क्रमांक 75 मध्ये, ज्या ठिकाणी हा जो वॉर्ड आहे हा जेंट्स ओपन वॉर्ड झालेला आहे आणि खरंच भाग्यवान ही लोक आहेत ज्यांनी गेली बरेच वर्ष समाजात कार्य केलेलं आहे. असे आपले धडाडीचे भारतीय जनता पार्टीचे पण त्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाहून घेतलेलं असे उमेश राणेजी आपल्या सोबत आहेत. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. ते सुद्धा इच्छुक आहेत, ओपन वॉर्ड झालेला आहे, भाग्यवान आहेत, पुरुष वॉर्ड झालेला आहे आणि त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. पण अजून एबी फॉर्म त्यांना मिळालेला नाही, पण त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे. जाणून घेऊया कशा पद्धतीने ही निवडणूक ते लढण्यास इच्छुक आहेत. उमेशजी आपलं हार्दिक स्वागत. अभिमान वाटतो जेव्हा मतदारांना मतदान करायचं असतं तेव्हा मतदान नेमकं कोणाला करायचं हा मोठा प्रश्न असतो. पण त्यामध्ये जर उमेश राणे तुमच्यासारखे जर एखादे सामान्य कार्यकर्ते आणि निष्ठावान म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या पक्षासाठी आपल्या समाजसेवेसाठी वाहून घेतलं असेल तर मला वाटतं वॉर्ड क्रमांक 75च्या लोकांना आज विचार करावा लागणार नाही की मतदान कोणाला करायचं. अशा पद्धतीने आपण आज इच्छुक आहात भारतीय जनता पार्टी याच्या वतीने वॉर्ड क्रमांक 75 मध्ये तुम्ही निवडणूक लढवणार असं म्हणताय. पण अजूनपर्यंत वरिष्ठांचे अजूनपर्यंत काय आदेश आहेत ते तुम्हालाच माहिती, मला ते सुद्धा विचारायचं आहे. आणि एबी फॉर्म तुम्हालाच मिळणार का ही तुम्हाला कशी ग्वाही वाटते याबद्दल आपण बोलणार आहोत. काय सांगाल, महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे, तयारी कशी सुरू आहे? महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे, पण निवडणुकीच्या दृष्टीने तयारी म्हणाल तर गेली 8 वर्ष म्हणजे 11 वर्ष झाली मला भारतीय जनता पार्टीची जबाबदारी मिळालेली आहे. या वॉर्ड 75 मध्ये भारतीय जनता पार्टी खूप कमकुवत होती. मी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSS यात म्हणजे जवळजवळ 22 वर्ष काम केलेलं आहे आणि मला सांगण्यात आलं पार्टीकडनं की वॉर्ड 75 आपल्याला 2017ला लढायचं आहे त्यावेळेला आणि हा वॉर्ड जरा कमजोर आहे तर तुम्ही तिथे काम करा. त्यानंतर मी भारतीय जनता पार्टीची जबाबदारी घेतल्यानंतर आज 11 वर्ष झाली आम्ही हा वॉर्ड यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम इतकं वाढवलेलं आहे की घराघरामध्ये भारतीय जनता पार्टी आम्ही पोचवलेली आहे, वस्त्यांमध्ये भारतीय जनता पार्टी पोचवलेली आहे आणि आजच्या तारखेला पाहाल तर आम्ही हा वॉर्ड जिंकण्याच्या परिस्थितीपर्यंत एका स्टेजपर्यंत आणून ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे तयारी आमची ही गेल्या 10 वर्षापासूनच आहे. परंतु गेले 40 वर्ष मी या वॉर्डमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचं काम करतोय. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून, संकल्प मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, धार्मिक उत्सव करतोय. तर ती काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही तयारी केलेली नव्हती. एक देशभक्तीचं काम, समाजसेवेचं काम आणि धार्मिक सण उत्सवांची करून समाजामध्ये त्या माध्यमातून सामाजिक काम करणं या दृष्टीने गेली 40 वर्ष मी या वॉर्डमध्ये कार्यरत आहे. आणि जर का पार्टीने मला या वॉर्डमध्ये जर का लढण्याची संधी दिली तर गेल्या 40 वर्षाचं जर केलेलं काम आहे सामाजिक कार्य त्याचा नक्कीच मला फायदा होईल आणि पार्टीलाही त्याचा फायदा होईल.
आपण म्हणताय की गेली 40 वर्ष तुम्ही या वॉर्डामध्ये काम करत आहात, पण ज्या पद्धतीने आपण बघत असाल तर अजून युत्या आघाड्या अजूनपर्यंत क्लिअर झालेलं नाहीये पिक्चर. पण त्यामध्ये या ठिकाणी याआधी हा जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी उबाटा या पक्षाकडे राहिलेला होता आणि एक चांगली मजबूत चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं होतं की या वॉर्डमध्ये एक म्हणजे मजबूती त्या पक्षाची आहे. पण ज्या पद्धतीने एक चांगला उमेदवार म्हणून तुमच्याकडे जर बघितलं गेलं तर तुमचं 40 वर्षातलं काम, ही निवडणूक विरोधात लढली जाईल. कशा पद्धतीने तुम्ही बघताय की लोक या ठिकाणी मतदान करतील? बघा, या ठिकाणी सर्वात मोठा प्लस पॉइंट जर का पाहिला तर 1 वर्षापूर्वी कार्यसम्राट आमदार गुरुजी काका पटेल हे इथे आमदार म्हणून जिंकून आले आणि जिंकल्यानंतर 1 वर्षामध्ये त्यांनी या वॉर्ड 75 वर इतकं लक्ष दिलंय आणि इतकी कामं सुरू केली आहेत. जवळजवळ 10 करोडच्या पुढे त्यांनी फंड इथे टाकून अनेक मोठाली कामं त्यांनी इथे सुरू केलेली आहेत, छोटी मोठी कामं केलेली आहेत आणि गेल्या 10-15 वर्षापासून जी काही अडलेली कामं आहेत, अगदी अशक्य वाटणारी कामं देखील त्यांनी लीलया सुरू केलेली आहे. आणि तुम्ही पाहिलं असाल की आता जे हिवाळी अधिवेशन झालं त्यात सुद्धा त्यांनी मरोळच्या हॉकर्ससाठी एक हॉकर झोन बनावा, मार्केट बनावा हा विषय त्यांनी मांडलेला आहे. मरोळसाठी एक जनरल हॉस्पिटल असावं म्हणून त्यांनी मरोळमध्ये नारळ वाढवून जनरल हॉस्पिटलचं काम सुरू केलेलं आहे. मरोळचं जे पुरातन मच्छी मार्केट आहे त्या जागेवरती 6 माळ्याची इमारत उभी करून त्या तिथे शॉपिंग मॉल, पार्किंग, कम्युनिटी हॉल अशा पद्धतीची विविध योजना राबवल्या जातील अशा पद्धतीचं काम सुरू केलेलं आहे. मरोळ पाईपलाईन पासून ते विजयनगर पोलीस कॅम्पकडे जाण्यासाठी जो ट्रॅफिकचा जो मोठा प्रश्न आहे, अडचण आहे, त्याच्यावर त्यांनी मार्ग काढून कदमवाडी रोड, कदमवाडी ते हसनात हायस्कूल मार्गे आयशा अपार्टमेंट पर्यंतचा त्यांनी डीपी रोड उघडलेला आहे. जो रोड फक्त 15-16 फुटाचा होता त्याला आता 44 फुटाचा त्यांनी बोरी कॉलनी पर्यंत बनवलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये तो पुढे जाऊन आयशा अपार्टमेंटकडे उघडणार आहे. याच्यामुळे 1 तास जो ट्रॅफिक मध्ये अडकला जात होता, लोकांचं नुकसान होत होतं, वेळेचं, पेट्रोलचं आणि जो मानसिक त्रास होत होता, तर हा एवढं मोठं काम त्यांनी लीलया पूर्ण केलेलं आहे. म्हणजे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, काम सुरू केलेलं आहे. असे अनेक उपक्रम त्यांनी इथे सुरू केले, कामं जी होत नव्हती ती सुरू केली, त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे. आपण म्हणताय की ज्या पद्धतीने इतकी कामं आपण दाखवलीत, पण खरं बघायला गेलं तर महानगरपालिकेकडे फार लोकांची अपेक्षा असते. म्हणजे अपेक्षा म्हणजे कशी असते की रस्ता, पाणी, गटार हा सगळा विषय महत्वाचा असतो. या ठिकाणी असे कुठले मुद्दे महत्वाचे आहेत की जे अजून झालेले नाहीत, ते करावेसे वाटतात तुम्हाला किंवा तुम्ही आल्यावर हे सगळं करू शकता? नक्कीच गुरुजी काका पटेल आमदार साहेबांनी जे काम सुरू केलेलं आहे ते जवळजवळ त्यांनी 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत किंवा त्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे. तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपणही पूर्णपणे स्वतःला झोकून देऊ. मरोळ वॉर्ड 75च्या जनतेचे जेही काही प्रलंबित प्रश्न असतील, पाण्याचे म्हणा, गटाराचे म्हणा, टॉयलेटचे म्हणा, रस्त्याचे म्हणा, त्यांना गार्डन्स वगैरे, तर काकांनी 2 मोठी गार्डन्सची सुरुवात सुद्धा केलेली आहे. विजयनगरचं एक मोठं गार्डन बनत आहे, भवानी नगरमध्ये एक मोठं गार्डन बनवलं आहे, भारतवर गार्डन बनत आहे. अशा पद्धतीने त्यांनी जवळजवळ सर्व मोठ्या प्रश्नांना हात घातलेला आहे. जर का त्यांना त्यांच्याच कामामध्ये उपयोगी पडेल आणि कुठलाही विरोधाभास न दाखवता त्यांच्याच खांद्याला खांदा लावून या कामामध्ये स्वतःला झोकून घेईल असाच नगरसेवक जर का या वॉर्डमध्ये बनला, जिंकून आला, तरच हे कामं अजून चांगली होतील, अजून मोठी होतील. आणि मी जर का या वॉर्डामध्ये मला पक्षाने संधी दिली आणि नगरसेवक बनलो, तर गुरुजी काका पटेल साहेबांनी जी कामं सुरू केलेली आहेत त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आणि जे काही ह्या जनतेचे इकडचे प्रश्न असतील ते त्यांच्या साथीने मी 100% कसे सोडवले जातील याच्यावर पूर्णपणे मी फोकस करणार आहे. उमेशजी, हा वॉर्डची रचना जी आहे ही कशी झालेली आहे? कुठून कुठपर्यंत कसा वॉर्ड आहे? हा वॉर्ड पहा, मरोळ पाईपलाईन पासून, जी पाईपलाईन आहे पाण्याची, तिथपासून तो सरळ इथे रमाबाई आंबेडकर नगर, पोलीस कॅम्प, भवानी नगर, ब्लॉसम आणि पुढे महाकाली नगर, कस्टम कॉलनी आणि रस्त्याचा मिलिटरी रोड आहे त्याच्या डाव्या बाजूला हा संपूर्ण इथून तो मरोळ नाका, फायर ब्रिगेड, माफकार नगर,
कृष्णानगर आणि कदमवाडी इथपर्यंत मिळून हा संपूर्ण वॉर्ड आहे. आणि हा वॉर्ड तसा पूर्वी काँग्रेसचा गड मानला जात होता, परंतु आम्हीच युती असताना लढून हा वॉर्ड आम्ही जिंकलो, शिवसेनेकडे आला. आणि आता तो जरी शिवसेनेकडे होता तरी ह्यावेळेला नक्कीच हा वॉर्ड आम्ही इतकं काम केलेलं आहे. आणि आमदारांनी केलेली कामं, महाराष्ट्र सरकारने केलेली कामं, केंद्र सरकारने केलेली कामं, त्यामुळे जसं भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये लोकांचं एक मन बनलेलं आहे की हे चांगलं राज्य करू शकतात, लोकांच्या लोकहिताचं काम करू शकतात, आणि ते करतही आहेत. तर तो विश्वास वॉर्ड 75च्याही सर्व स्तराच्या लोकांमध्ये आलेला आहे. आणि त्याचा नक्कीच या महानगरपालिकेला आम्हाला फायदा होईल. आणि आम्ही नक्कीच गुरुजी काका पटेल यांच्या नेतृत्वात हा वॉर्ड जिंकू. ज्या पद्धतीने आपण सांगितलं की हा वॉर्डची रचना तुम्ही सांगितली, त्यामध्ये असं चित्र दिसतंय की अनेक जाती धर्माची लोक एकत्र या वॉर्डमध्ये आहेत असं कळतंय. पण या ठिकाणी जेव्हा मतदान होताना लोक तुम्हाला मतदान करतील असं का वाटतंय? यावेळेला या वॉर्डामध्ये जरी अनेक जाती धर्माची लोक असली तरी मी जसं म्हटलं, सबका साथ सबका विकास हे जे आमचं धोरण आहे ते लोकांना पटलेलं आहे, लोकांपर्यंत हा विषय पोचलेला आहे. आणि लोकांनी उघड्या डोळ्यांनी गेल्या वर्षभरात पाहिलेलं आहे की मुरजी काका पटेल हे आमदार म्हणून जिंकून आल्यानंतर महायुतीचे किती काम करतायत. जर का त्यांच्या जोडीला कॉर्पोरेटर सुद्धा त्यांचाच माणूस आला तर किती काम होऊ शकेल. त्याच्यामुळे जाती धर्म हे सगळे भेद विसरून लोक विकासाकडे फोकस करणार आहेत आणि आम्हालाच जिंकून देणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने उमेश राणेजी यांनी आपल्या विभागातल्या कामांबाबत सांगितलं. वॉर्डमध्ये आमदारांनी केलेली कामं आणि त्यांच्या सोबत राहून जर त्यांना संधी मिळाली तर ते कसं त्याचं सोनं करता येईल असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. पण त्यामध्ये आता अजून त्या पक्षाचा निर्णय आहे आणि त्यानंतर युती झाल्यानंतर महायुती कशा पद्धतीने ही सीट लढवणार, त्यामध्ये उमेश राणेजी आता निवडणुकीत नक्कीच एबी फॉर्म घेऊन येतील का, हा सगळा जो प्रश्न आहे तो एक प्रश्नच राहिलेला आहे. हा आता थोड्या दिवसात आपल्याला कळेलच. पण त्यांच्या गेली अनेक वर्ष आपले संबंध चांगले असल्यामुळे त्यांचे एक उत्साह त्यांचा बघून आपल्याला दिसून येतो आणि त्याच पद्धतीने त्यांच्या उत्साहाला साथ देण्यासाठी आपण हा इंटरव्ह्यू केलेला आहे आणि त्यांचा जो विषय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मी इथे थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. जय श्री